मी आत गेले तर सोबत भाजपच्या तिघांना घेऊन जाईन असा धमकीवजा इशाराच शिवसेनेच्या नेता दीपाली सय्यद यांनी दिलाय। मला घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातील महिला सुरक्षित आहेत का हे बघावं असं त्या म्हणाल्या। मी अशा धमक्यांना घाबरत नाही। मी आधीच म्हटलं की तुम्ही माझ्यावर कितीही केसेस करा किंवा काही करा, माझ्याबरोबर मी भाजपचे 3 नेत्यांना आत घेऊन जाईन, त्या वक्तव्यावर मी ठाम आहे। किरीट सोमय्या, चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची मिसेस अमृता फडणवीस यांना घेऊन जाईन, कारण त्यांनी सुद्धा उद्धव साहेबांवर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अपशब्द काढले। त्यालाच उत्तर म्हणून मी PM बद्दल बोलले। दोन्ही जे आहे ते दोन्ही तेवढंच लेवलचं पद आहे आणि त्या दोन्हींनाही तेवढाच सन्मान मिळाला पाहिजे। पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असणार अशा चर्चा असताना आपण मुख्यमंत्री पदाकरता इच्छुक नसल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे। तसंच 2024 मधून बारामतीतून लढण्यासाठी पक्षाने तिकीट द्यावं अशी विनंती करणार असल्याचं त्या म्हणाल्या। दरम्यान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं। पदासाठी कुठलेही काम माझ्या आयुष्यात करत नाही। सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात एक बदल घडवण्यासाठी सेवाभावी काम मी करते। त्याच्यामुळे त्या पद त्याचा मी फारसा विचार करत नाही आणि मला खासदारकीत खूप रस आहे। त्याच्यामुळे मी 2024 साली महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात तिकीट द्यावं अशी विनम्र विनंती करण्यात येईल। अर्थातच खूप गंभीर आरोप आहे। मला असं वाटतं, माझा विश्वास आहे की माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि बाळासाहेब थोरात जरूर त्याची नोंद घेऊन त्याच्यातून जे काय खरं आहे ते खरं पुढे येईल। राज्यसभा निवडणूक होणं दुर्दैवी असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविया नेत्यांनी चर्चेकरता पुढाकार घेतला होता। मात्र भाजपनं उमेदवार मागे घेतला नाही, त्यामुळे ही निवडणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। तसंच निर्दोष नेत्यांना जेलमध्ये टाकलं, मलिक आणि देशमुखांवर अन्याय झाला, या दोघांनाही मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। एकतर आमचे 2 नेते त्यांनी काही न केल्यामुळे नसतानाही आमच्यावर अन्याय आणि आमच्या नेत्यांवर अन्याय, दोन्ही नेत्यांना ज्या पद्धतीने अटक झाली आणि ज्या पद्धतीने त्यांना जितके महिने आत ठेवलेलं आहे, हा खरंच आमच्या दोन्ही नेत्यांवर हा अन्याय आहे। पण आमचा कोर्टावर विश्वास आहे आणि आम्हाला आज न उद्या तिथून न्याय मिळेल याच्यावर माझा विश्वास आहे। पण त्या दोघांना मतदानाला संधी द्यावी याच्यात माननीय भुजबळ साहेब स्वतः त्याचा फॉलोअप केला। दुर्दैवी आहे, कारण महाविकास आघाडीच्या वतीने आमचे सगळेच नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटायला गेले होते आणि आम्ही त्यांच्याकडे उठून गेलो, म्हणजे आम्ही काय डायलॉग फोन असं केलं नाही। त्याच्यामुळे खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी एवढा मोठा मनाचा मोठेपणा दाखवला आणि ते स्वतः त्यांना भाजपच्या नेत्यांना भेटायला गेले आणि विनंती केली की काहीतरी आपण सुवर्ण मध्य काढूया। दुर्दैव आहे की अनेक वर्षानंतर महाराष्ट्रात ही गोष्ट होते आणि कुठल्याच राज्याच्या आणि चांगल्या राजकारणात सुसंस्कृत राजकारणाच्या हिताची नाही आहे। राज्यसभा